प्रश्न विचारल्याशिवाय सत्ता जागी होत नसते. आमच्या गवळाणे गावाला शहराशी जोडणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर मी सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत होतो. कारण हा फक्त रस्त्याचा प्रश्न नव्हता, तर इथल्या हजारो नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. इतके मोठे खड्डे आणि इतका खराब झालेला रस्ता कदाचित संपूर्ण नाशिकमध्येही कुठे नसेल. दररोज अनेक जण पडत होते, अपघात होत होते आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. शेवटी माझ्या संयमाचा अंत झाला आणि मी प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना शेवटचा इशारा दिला आणि मी ठरवलं होतं की आता पोलीस आयुक्तालयात जाऊन जनआंदोलनासाठी परवानगी घ्यायची आणि मोठा मोर्चा काढायचा. मात्र प्रभाग क्रमांक 31च्या नगरसेविका माधुरीताई ढेमसे यांचे पती मदन भाऊ ढेमसे, जे पहिल्या दिवसापासून माझ्या संपर्कात होते, त्यांनी मला फोन करून सांगितलं, भाऊ खड्डे बुजवण्यासाठी साहित्य टाकलं आहे, 2 दिवसात सर्व खड्डे बुजवले जातील. आणि खरंच त्यांनी त्यांचा शब्द पाळला. खड्ड्यांनी भरलेला हा रस्ता खडी आणि माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यात आला. यासाठी मी माधुरीताई ढेमसे आणि मदन भाऊ ढेमसे या दोघांचाही मनापासून आभार मानतो. तसेच या रस्त्याहून जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर कायमस्वरूपी आणि मजबूत दर्जेदार कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात येईल असा शब्दही त्यांनी दिला. खरं तर हा रस्ता असलेल्या प्रभागामध्ये 3 नगरसेवक आहे, पण दुर्दैवाने दोघांनी या प्रश्नाकडे लक्षही दिलं नाही आणि साधं ढोंगून देखील बघितलं नाही. पण मदन भाऊ ढेमसे यांनी स्वतः उभं राहून हे काम करून घेतलंय, म्हणून ते खऱ्या अर्थाने जनमानसातील माणूस आहेत. आज हा रस्ता कायमस्वरूपी झाला नसला तरी या तात्पुरत्या कामामुळे अनेक अपघात आणि संभाव्य अनर्थ नक्कीच टळले जातील. शेवटी आपल्या प्रत्येकाला फक्त मी एवढंच सांगेल की शांत बसणारे भांडकुळं बनण्यापेक्षा प्रश्न विचारणारे नागरिक बना. कारण सत्तेत बसलेल्या माणसाला जाग करण्याची ताकद ही फक्त जागरूक नागरिकांमध्येच असते. जय महाराष्ट्र.